बहिर्जी नाईक एक अज्ञात थोरपण 10 दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो, तर महिनाभर एकाच झाडावर दबा धरून बसतो. धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो. पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो. तलवार, भाला, फरीगदा, पट्टा, विट्टा, धनुष्य असे काही चालवतो की समोर महासागर येऊ दे शत्रूचा. शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो, तर खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो. माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही. जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा. मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय, सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड. खरं सांगतो गड्यांनो, हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता. आणि शिवराय त्याला इतके मानत की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ मासाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक. गड्यांनो, महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करू शकणार नाही, इतका दृढ विश्वास. पाची पातशाहीना रणांगणात चारी मुंडी चित करून जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले, तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊस शकत नव्हते, इतकी गुप्तता पाळत होते. नाईक महाराजांचा अभिषेक सुरू होता. महाराज मुक्त हस्ताने गरीब फकीरांना ओंजळ भरभरून द्रव्यदान करत होते. आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता. जख्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता. महाराजांनी जेव्हा त्या फकीराला पाहिले, तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुकला. ओठावर मिशा नव्हत्या तेव्हापासून ह्या बहिर्जीने आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे. राज्य आनंदात आहे. आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली, तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे. काय बोलावे या प्रकाराला? कसली वेडी माणसं असतील ती. एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का? स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी 7 जन्माचे बंधन बांधले आहे, तो खुद्द स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आहे. इतकी कमालीची गुप्तता आणि एवढा विलक्षण त्याग करून राजे त्यांना देत तर काय होते हो? काहीच नाही. उलट